कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. मंडळी आजच्या व्लॉगच्या सुरुवातीक बघा कोण कोण असो आपण. मी असे गौरी आहे, त्याच्यानंतर इकडे असा जय आणि हे बघा आमच्या पाठीमागे काका असत. काका आता बरं होते, जस्ट आता खालच्या घराकडे येते. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमका एक जबरदस्त गुड न्यूज देते. खूप दिवस चाललेला सांगूचा पण सांगूचा रवानच गेला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हल्ली आम्ही दोघंच असतो जास्त करणं ब्लॉगमध्ये, बाकीच्या घरातले मेंबर पण दिसत नाही. आता कशामुळे दिसत नाही काय तर आपण तुमका सांगते. आणि त्याच्या अगोदर म्हणजे आम्ही जास्त करणं कामातच असतो, कंटिन्यू व्हिडिओ एडिटिंग आणि बाहेर फिरतो आणि शूट याच चालू असतं कंटिन्यू. कारण कामच आपण ह्या करतो सोशल मीडियावरती कंटेंट क्रिएशनचा. तर आणि वेगळं काय काम करणं नाही. बाकी आपलं मसाल्याचा बिझनेस आहे तो काय तुमका माहितीच असतं, ते आमच्या घरातले सगळे सांभाळतात. तर मंडळी त्या कामाच्या स्ट्रेसमधनं थोडासा म्हटलं काहीतरी फनी करूया म्हणून जबरदस्त. आणि जय पण इल्लेलो असा, मग त्याला पण घेऊन काहीतरी करूया. आणि आपण पण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत असतो यूट्यूबवरती वगैरे, तर असं वाटतं आपण पण काहीतरी ट्राय करून बघूया, मजा करूया थोडीशी. तर आज आपण थोडंसं असं बघूया चॅलेंज टाईप व्हिडिओ असा. तर याच्यामध्ये फन टाईप असा, चॅलेंज म्हणण्यापेक्षा फन टाईप असा. आता याच्यात बघूचा लागतं का माहिती आहे अनलकी पर्सन कोण असा. थोडक्यात खाऊचो इटिंग चॅलेंज सारखं व्हिडिओ असा. चॅलेंज ना चायनीज आणलेला असा आपण, व्हेज एकदम प्युअर व्हेज. आणि ते गेम काय तुमका थोड्या वेळानंतर सांगते. पहिलं सेटअप करूया आम्ही. म्हणजे स्टँड वगैरे आणलेला असा आणि तिघा पण आम्ही पार्टिसिपेट करतो त्याच्यामध्ये. आणि एक गेम असा जो आपण लहानपणी खेळत होतो, हा ना? तो गेम असतो मेन याच्यात. तर चालू करूया. आणि विचारते लहानपणी लहानच असून दे चला असं डोक्यात जास्त विचार कर. हां सेटअप करूया आणि मग बाकीचं सगळ्यानंतर तुमका सांगते. चला तर आपण असं सेटअप करतो मस्त. ह्या आपल्या टेबल असतं की आम्ही मस्त चॅलेंज व्हिडिओसाठी क्लीन करून घेतलं. आणि काय असं बघा याच्यात नूडल्स, हक्का नूडल्स, व्हेज हक्का नूडल्स. ओके. आणि त्यानंतर इकडे चटणी असा. आणि ह्याच्यात अजून काय सेजवान नूडल्स आपण ओके ओपन करूया. ओके. खूप होती. आणि याच्यामध्ये जसं की बोलला आता शेजवान नूडल्स असत म्हणा. व्हिडिओ जबरदस्त इंटरेस्टिंग होता. हा मी त्याच म्हणते कलर असं दिसतं आणि वाटणार नाही कसा. कधी खाल्ले, पहिल्यांदाच खाणार आहे नूडल्स. अच्छा ओके ओके. चला 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 पटपट बघूया आज मोस्ट अनलकी कोण ठरता. जो सुटाचा नाही तो अनलकीच असतो ना. नाही जो जास्त वेळ सुटतो तो लकी असतो. ते का आणि गेमचे रूल हा डिस्टन्स ठेवूया, तिथपर्यंत बसा ना. डिस्टन्स चेअर ठेवूया, चेअरच्या तिकडनं राऊंड मारून यायचा. राऊंड नाही, टच करून यायचा. खूप होणार. हा लांब ठेवूया, जरा लांब ठेवूया. खूप होणार. हा बस बस बस. ओके ओके बस बस. या साईडला ठेव थोडी इकडे. हां ओके ओके. तर आपल्याकडे नूडल्स असत, शेजवान नूडल्स असत आणि हे हक्का नूडल्स असत. तर दोन्ही हक्का नूडल्स असत, फक्त हे शेजवान ते प्लेन आहेत. तर आपलं गेम असं असा जे ये गेमचे रूल सांगते ते मी करतो. स्टँडचा मी करतो. ये तिकडे जण असणार आणि पहिले सुट्ट्या लागणार. जर एक हा हात मिळवतो असं काय नाही. 1 2 3 म्हणायचा आणि करायचा. असं जर दोघांचे तो म्हणजे जुनो गेम असा जो तुम्ही सगळ्यांनी खेळला असताना. जर दोघांचे सेम असले, माझा जर असा असला तर मी सुटलो, तर मी जो खाणार. सुटेल त्याला खायला मिळणार असं आणि आहे. जे दोन अशी करणार किंवा असे करणार, ते त्यांनी दोन त्या chair chairला ला हात लावून यायचा. जेवढ्यापर्यंत जेवढ्याला खायला भेटणार तेवढं खाणार मी, किंवा दुसरा जो सुटेल तो खाणार. इतक्या लांब कोण देव सांगलेली. बरोबर तर इथे जायचं लगेच. धावत, 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 धावत. चालू कर खाऊ चालू कर याच्या आधी. एक आले ना हो. तर आणि पाणी ठेवलो आम्ही मस्त. आणि इकडे नूडल्स असं. ते बघूया आज जास्त लकी कोण हा, जास्त वेळा कोण सुटता आणि कोण जास्त वेळा खाता बघूया. धावायचा मी पहिला. नाही दोघा पण तू आपण दोघं लावून दिल्याशिवाय हिच्यासोबत करू शकणार नाही ना. मग तोपर्यंत तो खायतच राहू तुला असा. ओके चला स्टार्ट करूया. मोबाईल कनेक्ट करते. कसं करायचं, हात पकडून नाही असं असं 1 2 3 धावून पाठीमागे आठवून गेला तरी चालतं. एक तर मंडळी गेम आता स्टार्ट होता. आम्ही कधी ट्राय करू नये, फर्स्ट टाइम करतो. असे रवा तू ह्या सुटला, आपण जायचं कसं धावत? 1 2 3 मधल्यावर जो सुटात तो खाऊ चालू करतो ना. डायरेक्ट 1 2 3 बोलले. चला. पहिलं स्टार्ट 1 2 3. चल बरं 1 2 3 स्टार्ट. नाही चल का. 1 2 3. पॉज खाय
ए भाई हातात घेऊन नाही खायचं. अजूनपर्यंत मी अनलकी असं हे दोघांनी पण खाऊन झालेलं आहे. चल 1 2 3 सुटलं. नाही तर पण झालं. पाणी पिऊया नको नंतर आपल्या नावाला पियायचं पाणी. 1 2 3 कोण नाही. 1 2 3 सुटला. झाला शीट चपलीन धावायला होत नाही मला. हळू 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 हो रे, तोंडात जात ना. 1 2 थांब. 1 2 3 एक नंबर लागतं. Stop, रे, थांब, stop. 1 2 3 मी सुटलो रे. काय अजून का? थांबव, थांबव. पोटात दुखायला लागलं. बस पोटात दुखायला लागलं माझ्या. हा खूप लांब डिस्टन्स. चला. मला माहिती तुझं पाणी पण नाही प्यायचा. तू कोणतं घेते काय? 1 2 3 हाय तर होता नुसता पटपट. पोट दुखायला लागलं. मी एकदा सुटले भाई, तुम्ही दोन सुटलाय. आपला One. तुम्हीच आहे. 1 2 3 मी सुटले जाऊ. 1 2 3 या सुटला. मी आता बरी एकदाच खाल्लोय. हे 3-4 राहते खाल्ल्या. मी याला की भाई, तू तुझा कबूल मी आणलं की आहे. मी कोणता खाल्ले तू कोणता खाल्ले? 1 2 3 मी सुटले. मी धर. ओके भाई साहब. चल चल चल. स्टॉप घे, खाऊन जा. खाऊन घे खाऊन घे खाऊन घे. चल आता मी जरा लेवल मध्ये येईल. 1 टू Two, थ्री three. स्टार्ट. ये कोणाचा? 1 2 3 मी एक नंबर. हे 1 2 3 दावा. बकायचा. तू 4 वेळा खाल्लस. मी 3 वेळा, जय 3 वेळा. मंडळी थोडीशी मजा करून आपली झालेली असा. आणि कसं वाटला? मजा आली ना. म्हणजे असं एवढा काय युनिक असं नाही होता, पण मजा होती असं वाटत होतं. हां म्हणजे आपला नंबर कधी येतो की नाही याची जरा उत्सुकता लागान राहा. आणि कोण जास्त खाताला खाऊचं असं काय नाही, पण मजा आहे. थोडीशी मजा गेलो. आणि जसं की तुमका सांगितलेलं तुमच्या प्रश्नांची उत्तरा, तर आम्हीच आता कंटिन्यू व्हिडिओमध्ये कशासाठी असतो तर म्हणजे ह्यो आपलं ऑलरेडी चॅनल असं ज्याच्यावरनं आपण अर्निंग करतो, म्हणजे चॅनलवरनं पैसे कमवतो ऑलरेडी. आणि त्याच्यामुळेच आपण सोशल मीडियावर कंटिन्यू काम करतो. नाहीतर असं होतं की काम माणसाक असणं गरजेचं असा. तर आम्ही सोशल मीडियावर करूचा काम एकच ह्या असं की आम्ही ऑलरेडी अर्निंग करतो त्याच्यामुळे काम करतो. बरेच जण असं होतं की दुसऱ्यांका बघतात आणि यूट्यूब चॅनल स्टार्ट करतात आणि भविष्यात अर्निंग करतलो आणि मग आम्ही सक्सेसफुल यूट्यूबर होतलो असं चालू असतं. बरेच जण छंद मना करतात. तर आम्ही तर याच्यावरतीच काम करतो. या चॅनलमधनं अर्निंग होता आणि आम्ही कंटिन्यू जे का प्रमोशनल ब्रँडची वगैरे कामं येतात म्हणजे प्रोडक्ट शूट वगैरे जे असतात ते सगळे ह्याच बघता कामांचा माझा ठरवचा. आणि जसं की लास्ट टाइम पण सांगितलं आपण त्या कामाचं त्या मोबदलो पण देतो. फ्रीमध्ये काम नसतं, कारण बाहेर दुसऱ्याकडनं कोणाकडनं करून घेतलं तरी ताजोनं असतं, कारण कंटिन्यू तर मी कामातच असते. फेसबुकचे आपले 2 ID असत. एक ID असा जी की बंद आली, त्याच्यावरती काम करणं नाही. मी त्याचे पण चांगले फॉलोअर होते 35,000 ते सोडलो. त्याच्यानंतर एक पेज होता त्या पण आपण सोडलो, त्याचे 28,000 फॉलोअर होते. त्याच्यानंतर आपण नवीन बाजूक टाकलो
कारण त्याचा प्रॉब्लेम खूप मोठं झालेलं, सॉल्वच होत नव्हतं. एक वर्षभर बघितलं पण नाही जाऊ. अर्निंग रिलेटेड प्रॉब्लेम होतो. बऱ्याच जणांना असं वाटतं फेसबुकवरनं कमाई होता काय नाही, तर फेसबुकवरनं सुद्धा पैसे कमवून मिळतात जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल तर. आणि आम्ही नवीन फेसबुकवरती परत जोमान काम केलं. असं वाटतं होतं की चालताला की नाही, हा पण नाही होतात. पण त्या फेसबुकच्या आता वर्ष होऊ नाही कंप्लीट 48,000 फॉलोअर्स झालेले असं शून्यापासून स्टार्ट केलेलं. आणि कुठच्या प्रकारची लिंक वगैरे दुसरीकडे आम्ही लावू नाही, डायरेक्ट त्याच्यावरनंच म्हणजे व्हिडिओ टाकून असं झालं. म्हणजे सातत्यानं काम केलं तर नक्कीच होता. ह्या एक असा लकचं कुठचाही भाग नाही हा. तर गुड न्यूज अशी होती की आम्ही दुसरं चॅनलवरती पण काम करतो ह्याच्यासोबतच. आणि हल्ली घरातले दिसणार नाही असं विषय असं, तर आम्ही कंटिन्यू फिरतच असतो, घरात नसतो. सध्या जार सिरीज पण चालू असा, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्या नवीन चॅनलवर व्हिडिओ पडतात. तर तुम्ही बघितलात की माहिती नाही, चॅनलचं नाव मी खाली देते, तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ त्याच्यावर. मग तिकडेच असतो. महिन्यानंतर लगेच एडिटिंग, संध्याकाळी शॉर्ट व्हिडिओ असतो तो अपलोड करूच असतो. मग काम ताच करतो. मग दिवसाला तिकडे असतो, मध्ये या चॅनलवर व्हिडिओ टाकतो. असा नवीन चॅनल अशासाठी काढलेलं, म्हटला एकाच चॅनलवर अवलंबून नको, आपण दुसरीकडे पण काम करूया, कारण आपण ऑलरेडी अर्निंग करतो. आणि असं ही गोष्ट झाली की दुसरं चॅनल असा तो पण आमचं म्हणजे 10 व्हिडिओतच फक्त मॉनिटाईज झालं. म्हणजे त्या चॅनलचं पण अर्निंग स्टार्ट झालेलं असा आता आमका, म्हणजे दोन्ही चॅनलचं अर्निंग आमचा चालू असा. तर असं विषय असा, ही गुड न्यूज होती तुमच्यापर्यंत पोहोचवची. या चॅनलवरती काय आपण सांगूक नाही होतो, तर खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट असा ही. आमचं कॉमन चॅनल आहे. हां, आणि बरेच जण असे कमेंट करतात की लग्न अगोदरच तुम्ही एकत्र फिरतात वगैरे. तर मंडळी कोणा सक्सेसफुल बनण्यासाठी लग्नच इम्पॉर्टंट नाही असं, खरी गोष्ट आहे ना. म्हणजे दोन पोरगो आणि पोरगी जर एकत्र फिरत असेल तर त्यांनी लग्न करू का झालं आणि मगच फिराग आहे असं काय नाही. तर मेन गोष्ट म्हणजे लग्नाचा विषय खूप पुढचा असा. आणि दुसरी गोष्ट तर लग्नासाठी कोणावर अवलंबून म्हणजे आता जो काय खर्च येतो काय वगैरे स्वतः करूची ताकद होई आपल्यात. आपल्या घरातल्यांवर सुद्धा अवलंबून राहायची गरज नाही. आपण स्वतः म्हणून प्रूव्ह करू काय की आम्ही काहीतरी करतो. आणि त्याच उद्देशाने आम्ही नवीन चॅनल काढलं, म्हटलं काम करूया, बघूया कसा होता काय नाही. आणि फायनली चॅनल मॉनिटाईज असा, तर खूप चांगलं वाटतं. आणि एकत्र येऊन काम करतो. आणि दोन पोरगे आणि पोरगी एकत्र फिरतात म्हणजे त्यांनी काय लग्न करू काय असं नसतं, त्यांच्यावर डिपेंड असतं त्यांचं फ्युचरमध्ये काय करू काय नाही. तर लोक उगाच काय बोलत असते. तर दुसऱ्याचा मी पण तुमका एकच सांगेन, दुसऱ्याचं ऐकत राहू नको, स्वतःसाठी मेहनत करा, लाईफमध्ये ग्रो करा. कारण मी तर खूप शून्यातनं थोडंसं पुढे येईल आहे आता जो काय असेल. म्हणजे त्याच्यामुळे मी बघितलं की मेहनतीशिवाय पर्याय नाही. लकचं भाग गेलात तर मी तर मोस्ट अनलकी म्हटलात तरी चालतं. असं लकवरती विश्वास ठेवून चालत राहलात तर मेहनतीवर माझा खूप विश्वास असा. आणि मेहनत तीच. तर रोज एक विषय होतो, बाकी काय नाही, आज क्लिअर करूचा होता. खूप दिवस चाललेला, वेळच मिळाला नाही होतो. सारखी या चॅनलवरती व्हिडिओ पण पोस्ट करूक नाही होतो जास्त. तर आता म्हटलं टाकूया. तर आता काय नाही, आता करतो मस्त ब्लॉग एंड. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.